काल आलो तो अहमदाबादला, काल संध्याकाळी आलो तो. आता सकाळी फ्रेश होऊन आलो आहे बाहेर. सकाळचं वातावरण बघू शकता, मस्त वाटतं अहमदाबादला, थंड वातावरण आहे थोडंसं. जायला ना अशा प्रकारे रस्ते दाखवतो मला वरती जायला. खाली पण शॉप आहेत पण अजून उघडले नाही, बंद आहे. शिडीने वरती जायचं. थर्ड फ्लोअरला माझं हॉटेलचं रूम आहे. सेकंड फ्लोअरला त्यांचं रिसेप्शन आहे. ते खाली पण काही शॉप्स आहेत, अजून उघडले नाही आहेत. लिफ्ट पण आहे पण चालत जागा, चालत जायची मजा वेगळी असते. हे रिसेप्शन आहे हॉटेलचं आणि हे हॉटेल आहे. या बाजूला पण त्यांचे रूम आहेत. हे लिफ्ट आहे. थर्ड फ्लोअरनं हा दृश्य बघू शकता. सकाळचे 9:30 वाजले. थंड वातावरण आहे अजून. आता मी जरा खाली चाललो आहे. उद्या थोडे शॉप वर काय उघडलेच काय. अहमदाबादच्या बस कशा असतात बघा. चाललो आहे शॉप्स वगैरे उघडलेत काय बघायला, पण अजून काय उघडलेलं नाही आहे. खाली आहेत. थोड्या वेळाने मला वाटतं चेहलपेल चालू आहे. अहमदाबादला ना माणिक चौक, हा माणिक चौक आहे ना, खूप मोठा फेमस एरिया आहे. खाण्याचे पदार्थ वगैरे वेगवेगळे भेटतात आणि खूप मोठं मार्केट पण आहे. ॲक्च्युली आता मला जायला मिळणार नाही, पण संध्याकाळी जाणार आहे मी तिथे. रात्री 1-2 वाजेपर्यंत चालू असतं ते मार्केट. तर त्या मार्केटला जाणार आहे संध्याकाळी मी. आता दिवसभरामध्ये जायला मिळणार नाही, संध्याकाळी पण तुम्हाला तिकडचा नजारा बघायला भेटेल. आताही सकाळचं बघा, एवढं काय ट्रॅफिक वाटत नाही इकडे मुंबईसारखं. मुंबईला सकाळी 7-8 वाजले की ट्रॅफिकला सुरुवात होते. इकडे अहमदाबादला बघू शकतो 9:30 झाले जातात, अजून काय ट्रॅफिक आहेच नाही पाठी बघा. हा माझ्या हॉटेलचा बाहेरून नजारा बघू शकता. हे हॉटेल आहे, हॉटेल पहिला आहे, असं हॉटेल आहे. आणि इकडे बिल्डिंग्स पण आहेत ना, जास्त उंच नाही आहेत. 4 माळा 3 माळा किंवा 5 माळा अशा बिल्डिंग आहेत. मुंबईसारख्या टावर वगैरे इथे बघायला मिळत नाही. बघू शकता अजून रहदारी आता वाढली आहे गाड्यांची वगैरे. शॉप्स अजून उघडलेले नाही आहेत, दुकानं काही उघडले नाहीत. मी ऑलरेडी 1-1.5 किलोमीटर चालत आलो आहे शॉप्स उघडले का बघायला, पण अजून का उघडलेले नाही आहेत.
10 वाजले होता. 10 वाजता रहदारी बघू शकता गाडी हळूहळू वाढायला लागली. बघू शकता पाठीमागे. मित्रांनो इथे ना काल आम्ही नाश्ता केला होता संध्याकाळी. जिलेबी वापरा 1 नंबर मिळतो इथे. ते गर्दी खूप असते. काही ठिकाणी गुजराती नावं लिहिले आहेत ना, त्यामुळे आपल्याला वाचायला कठीण जाते. काही ठिकाणी इंग्लिशमध्ये आहेत. आता मी जाणार आहे चहा प्यायला, कारण थंड आहे वातावरण. चाललो आहे तरी घाम जरी आला असता ना, पण एका जागेवर जर उभं राहिलो ना तर थंड असं वातावरण आहे, कारण गारवा जाणवतो शरीराला. मी आता एक चहा पिणार आहे. तर चहाचं दुकान आहे स्वाद राजवाडी. 15 रुपयाला एक चहा आहे. हे बघा स्वाद राजवाडी. आता दुपारचे 12 वाजलेत. 12 वाजता पण रहदारी बघू शकतो. पण अहमदाबादला बघितलं आहे, पण ट्रॅफिक एवढं नसतं या साईडला, कारण या लोकांना पार्किंगचा स्पेस पण जास्त दिलेला आहे. रोड सोडून बाकीच्या साईडला पार्किंग पण भरपूर असतं, त्यामुळे ट्रॅफिक कमी होते. 12 वाजता पण आता हॉटेलच्या बाहेर आहे. आता आलो आहे ना अहमदाबाद हाट. हे बघ, तर मी जास्त आतमध्ये जाणार नाही, पण तुम्हाला बाहेरून दाखवतो. गुजरातीमध्ये लिहिलं आहे बघा, अहमदाबाद हाट. इथं एक्झिबिशन लागलं. हा एंट्रन्स आहे. तुम्हाला बाहेरून दाखवतो मी. मित्रांनो, हे जे इथे एक्झिबिशनचे लागलेलं आहे ना, ज्या मुलांना बोलता येत नाही अशा मुलांनी स्वतःच्या हाताने पेंटिंग केले आहेत, ड्रॉइंग्स केलेले आहेत. अशा मुलांची इथे हे शॉप्स आहेत. आणि त्या शॉप्सच्या ठिकाणी त्यांनी लावलेली पेंटिंग ती विकली गेल्यानंतर त्याचे ते पैसे घेतात. इतर पैसे ते घेत नाहीत. आणि हे सगळं ड्रॉइंग केले आहेत ना, त्या मुलांनी केले आहेत. त्यांना बोलता येत नाही ना, अशा लोकांनी हे पेंटिंग केलेले आहे तिथे. त्याचं एक्झिबिशन आहे. हा तो मुलगा त्याने पेंटिंग केलेलं. मोस्टली इथे जे शॉप आहेत ना, ज्यांना बोलायला येत नाही अशा लोकांच्या इथे छान पेंटिंग आहे.